नमस्कार, मी डॉक्टर शरद वाड. आजच्या या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आपल्या कामाचा एक आगळा वेगळा ठसा निर्माण केला, समाजभूषण असे आदरणीय माजी मंत्री दिघोळे साहेब तुकाराम सकाराम दिघोळे यांच्या सार्वजनिक जीवनातील योगदानाचा या व्हिडिओच्या माध्यमातून परिचय करून देण्याचा प्रयत्न करणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील जायगाव या छोट्याशा खेडेगावामध्ये दिघोळे साहेबांचा जन्म झाला. अगदी कमी लोकसंख्या आणि कुठल्याही प्रकारच्या पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य अशा मूलभूत सुविधा नसलेल्या एका छोट्याशा खेडेगावामध्ये जन्माला आलेले हे व्यक्तिमत्व. तिथे शिक्षणाची फक्त 5वी पर्यंत सोय होती आणि त्यांनी सिन्नर या शहरामध्ये जवळच 12 किलोमीटर सायकलवर प्रवास करून आपलं बनासारडा या हायस्कूलमध्ये 10वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. 11वी आणि 12वी नाशिकला शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुण्यामध्ये वालचंद नगरला त्यांनी आपले इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली. घरची परिस्थिती कुठल्या प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसलेली नव्हती. कुठल्याही प्रकारे त्यांना कुटुंबाकडून आर्थिक पाठबळ मिळत इतकं समृद्धता कुटुंबामध्ये नव्हती. पण एक ध्येय वेडा तरुण आणि आपण हाती घेतलेलं काम हे अतिशय गुणवत्तापूर्ण आणि प्रामाणिकपणे पूर्ण करण्याची त्यांचा सुरुवातीपासून एक संकल्प असायचा. आणि त्यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर वेगळ्या क्षेत्रामध्ये नोकरी करण्याचा देखील प्रयत्न केला. सुरुवातीला त्यांना अगदी MSCB मध्ये देखील नोकरी करावी लागली, इरिगेशन मध्ये नोकरी केली, नाशिकला नगर रचना विभागामध्ये नोकरी केली आणि त्यांच्या जी काही इंजिनिअरिंगची पदवी होती त्या माध्यमातून त्यांनी बांधकाम व्यवसायामध्ये देखील आपल्या कामकाजाला सुरुवात केली. हे करत असताना दिघोळे साहेबांना कुठल्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नव्हती. परंतु ज्यावेळेस शरद पवार किंवा आपल्या महाराष्ट्राचे जे काही नेते आहेत, आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांनी ज्यावेळेस पोलोदची स्थापना केली आणि पहिल्याच निवडणुकीमध्ये नाशिकमधून 14 पैकी 14 आमदार निवडून आले, त्यामध्ये आदरणीय दिघोळे साहेब होते. म्हणजे दिघोळे साहेबांना कुठल्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसताना देखील त्यांच्या कार्याच्या माध्यमातून, त्यांची समाजाबद्दल असलेल्या तळमळीच्या माध्यमातून 3 वेळेस विधानसभेमध्ये आमदार म्हणून जाण्याची संधी मिळाली आणि यानंतर युती शासनाच्या काळामध्ये त्यांना ग्रामविकास मंत्री आणि ऊर्जा मंत्री या पदावर देखील काम करण्याची संधी मिळाली. त्यांचा जर आपण विधिमंडळातील कामकाजाचा जर थोडक्यात आढावा घ्यायचा प्रयत्न केला तर अतिशय अभ्यासू आणि उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांची विधिमंडळातील कामकाजाची दखल झाली आहे. अगदी जर त्यांचं छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर नाशिक जिल्ह्यामध्ये जो काही रोजगार हमीच्या कामामध्ये भ्रष्टाचार झालेला होता त्याचा तारांकित प्रश्न मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण असताना त्यांनी विधिमंडळामध्ये मांडला आणि मुख्यमंत्र्यांना दखल घेऊन नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना निलंबित करावं लागलं. यावरूनच दिघोळे साहेबांचा प्रशासनावरती किती दरारा होता, प्रशासनावरती किती अंकुश होता या गोष्टी आपल्या लक्षात येईल. आणि ज्या काही शासनाच्या योजना आहेत, जे काही शासनाचे लोकहिताचे उपक्रम आहेत, या तळागाळातल्या माणसाला त्याचा फायदा झाला पाहिजे यासाठी दिघोळे साहेब नेहमीच प्रयत्नवादी असायचे. त्यांनी सिन्नर तालुक्याच्या विकासासंदर्भात जर आपण विचार केला तर सिन्नर शहरामध्ये जे काही दळणवळणाचे साधने असतील, रस्ते असतील, याबाबत खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं. त्याचबरोबर सिन्नर तालुका हा तसा दुष्काळ हा 5वीला पुजलेला तालुका होता. मग सिंचनाच्या सुविधा सिन्नर तालुक्यामध्ये भौगोलिक परिस्थिती अशी होती, कुठल्या प्रकारची मोठी नदी नव्हती. मग जे काही थोड्या प्रमाणामध्ये जलस्रोत आहे ते छोटे छोटे केटीवर बांधून जागच्या जागी पाणी अडवून तिथल्या शेतीला कसं उपलब्ध करून देता येईल यासाठी दिघोळे साहेबांनी प्रयत्न केले. त्यासाठी अनेक तलावांचे त्यांनी प्लॅन एस्टिमेट त्यावेळेस तयार करून ठेवले. ते कामानंतर शासनाच्या निधी आणि मान्यतेच्या टप्प्याटप्प्यानुसार आज देखील ते कामं पूर्णत्वास जात आहेत. अशा प्रकारे दूरदृष्टी असलेले एक नेतृत्व होते. सिन्नरमध्ये ज्यावेळेस ते ऊर्जा मंत्री होते, आमदार होते, त्यावेळेस वीज केंद्राच्या माध्यमातून तालुक्यातील जनतेला जास्तीत जास्त कशा प्रकारे वीज उपलब्ध होईल यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केले. सहकार क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा जर आपण आढावा घ्यायचा प्रयत्न केला तर नाशिक सहकारी साखर कारखाना, या साखर कारखान्याला कार्यक्षेत्र जरी 3 तालुक्यांचं होतं पण ऊसाची उपलब्धता मोठ्या प्रमाणामध्ये नव्हती. या कारखान्यावर सुद्धा जेव्हा त्यांना काम करण्याची संधी मिळाली तर एक चांगल्या प्रकारचं गुणवत्तेचं पारितोषिक महाराष्ट्र लेव्हलला मिळवण्याचा देखील त्यांच्या कार्यकाळामध्ये प्रयत्न झाला
आणि ते त्यांनी मिळवलं। याचबरोबर नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राज्य शिखर बँक या असे अनेक आर्थिक आणि सहकार क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला। याचबरोबर त्यांना शिक्षण क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये काम करण्याची संधी मिळाली। ज्यावेळेस ते बांधकाम व्यवसायामध्ये होते तर महात्मा गांधी विद्या मंदिर या संस्थेच्या अनेक महाविद्यालयांच्या इमारती त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाल्या। याचबरोबर गोखले एज्युकेशनच्या HPT महाविद्यालयाची इमारत देखील बांधकामामध्ये देवगुळे साहेब त्यांच्या बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून सक्रिय होते आणि हा त्यांचा जो काही बांधकाम व्यवसायातल्या शिक्षण संस्थांच्या ज्या पायाभूत सुविधा कशा प्रकारे असावा हा जो काही अनुभव होता, हा क्रांतीवर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेचे ज्यावेळेस जे अध्यक्ष होते त्यावेळेस त्यांना या सर्व बांधकाम क्षेत्रातील अनुभवाचा फायदा झाला। जवळजवळ त्यांना 20 ते 22 वर्ष क्रांतीवर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेमध्ये अध्यक्षपदावर काम करण्याची संधी मिळाली आणि ह्या अनुभवाचा फायदा संस्थेच्या वाटचालीमध्ये देखील झाला। याचबरोबर गोदा युनियन, कृषी सेवा सहकारी संस्था आणि अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक संस्थांवर त्यांना काम करण्याची संधी मिळाली आणि सिन्नर तालुक्यामध्ये सर्वात मोठा जो काही बेरोजगारीचा प्रश्न होता यासाठी सिन्नरमध्ये औद्योगिकरण कसं करता येईल त्यासाठी त्यांनी पंचतारांकित औद्योगिक वसाहत माळेगाव सारख्या ठिकाणी साकारली। या औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक मल्टीनॅशनल वेगळ्या प्रकारचा ज्यांचा मार्केटमध्ये दबदबा आहे अशा ब्रँड कंपन्या तिथे आणून स्थानिक लोकांना आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील, देशभरातील, नाशिक जिल्ह्याच्या बाहेर लोकांना देखील तिथे रोजगाराची संधी मिळाली आणि सिन्नरच्या जे 4 वेशीच्या अंतर्गत असलेलं जे सिन्नर शहर होतं या शहराच्या कक्षा रुंदावल्या, शहराचं नागरीकरण वाढलं, त्यातून वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे साकार झाले आणि सिन्नरमधील लोकांच्या हाताला काम मिळालं। खऱ्या अर्थाने रोजगार निर्मितीमध्ये, औद्योगिक विकासामध्ये, सिन्नर शहराच्या विकासामध्ये रस्ते, दळणवळण, वीज केंद्रांची उपलब्धता, सहकार, शिक्षण अशा ज्या ज्या क्षेत्रामध्ये देवगुळे साहेबांना काम करण्याची संधी मिळाली त्या त्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या दूरदृष्टीचा त्यामध्ये ठसा उमटवला। याचं जर छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर ज्यावेळेस सिन्नरला MIDC मंजूर झाली त्यावेळेस 18 मार्च 1991 ला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र देवगुळे साहेबांच्या प्रयत्नातून सुरू झालं। गव्हर्नमेंट ITI सिन्नरला आलं, त्यातून जे काही उद्योग आहे किंवा ज्या काही इंडस्ट्रीज आहेत यांच्यासाठी आवश्यक असलेलं प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्याचं काम सुद्धा या माध्यमातून झालं। असे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं। आपण देवगुळे साहेबांच्या जो काही 15 वर्षाचा जो काही विधिमंडळातला अनुभव आहे किंवा त्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रातलं काम आहे हे आपण 15 मिनिटाच्या व्हिडिओच्या माध्यमातून मांडणं तसं फार अवघड गोष्ट आहे, पण आपण त्याचे जे काही ठळक गोष्टी आपल्या सर्वांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला। अगदी जर देवगुळे साहेबांचं लोकांच्या प्रती असलेलं प्रेम जर आपण बघितलं तर देवगुळे साहेब तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील प्रत्येक माणसाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत असेल। अगदी जर एखाद्या माणसाच्या कुटुंबामध्ये सुखद किंवा दुःखद प्रसंग असेल आणि देवगुळे साहेब त्या व्यक्तीपर्यंत पोहोचले नाही तर त्या लोकांना त्या गोष्टीची भुरभुर लागायची, त्यामुळे देवगुळे साहेबांना त्या ठिकाणी जावंच लागायचं। त्याचं जर छोटंसं उदाहरण दिलं तर अगदी विधिमंडळाचं कामकाज बघून किंवा मंत्रालयातलं कामकाज बघून प्रवास करत करत देवगुळे साहेब जर पहाटे 4 ते 5 वाजेपर्यंत नाशिकला पोहोचले तर परत सकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत ते आपल्या कार्यकर्त्याच्या घरापर्यंत, त्याच्या घरी असलेल्या कामासंदर्भामध्ये किंवा काही कौटुंबिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी देवगुळे साहेब रात्र प्रवास करून तिथं पोहोचत होत असत। म्हणजे हे सर्व करत असताना त्यांनी कुठल्या प्रकारचं भौतिक सुख किंवा विलासी जीवन जगण्याचा प्रयत्न केला नाही आणि त्यातच कार्यकर्त्यांचं सर्वांचं हित जोपत असताना त्यांच्या शरीर प्रकृतीकडे दुर्लक्ष होत गेलं, त्यांचा आजार बळावत गेला आणि मग देवगुळे साहेब प्रकृतीने खचत गेले। पण त्यांनी लोकांचं काम, लोकांनी जे काही मला काम करण्याची संधी दिली आहे त्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त त्यांचे स्वतःचे प्रयत्न करून ते कामं कसे मार्गी लागतील या दृष्टीने दूरदृष्टीने प्रयत्न केले। तर देवगुळे साहेबांचा हे जो काही आपलं सार्वजनिक जीवनातलं योगदान आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी मांडण्याचा प्रयत्न केला। आपल्या सर्वांना हा जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि असेच नाविन्यपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद, नमस्कार।